हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। मैं किंग स्टार न्यूज का चीफ एडिटर आसिफ तड़वी और हम आ चुके हैं पायल तड़वी इनके घर के ऊपर। मी डॉक्टर पायल तडवीची आई बोलते। पायलने नायर हॉस्पिटलमध्ये 22 मे 2019 रोजी आत्महत्या केली। त्या आत्महत्येचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे की जातीवादातून तिचा खूप छळ केला गेला, तसंच त्याच्याबरोबर रॅगिंगही झाली आणि सदरचा खटला हा सेशन कोर्ट मुंबई येथे सुरू आहे। तर आता जवळजवळ 5.5 वर्ष झाले आम्ही पायलच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। सारखी प्रतीक्षा करावी लागते आणि आज न्याय मिळेल, उद्या न्याय मिळेल यासाठी आम्ही वारंवार मुंबईला पण चक्र मारत असतो। परंतु आता सध्या पायलच्या केसमध्ये ट्रायल सुरू होणार होती, परंतु त्याआधीच पायलच्या ज्या केसमध्ये राज्य सरकारने सरकारी वकील श्री प्रदीप घरात यांची नेमणूक केलेली होती, तर ती नेमणूक त्यांची अचानक त्यांना त्या केसमधून हटवण्यात आलं। तर त्या केसमधून हटवण्याचं कारण अद्यापही आम्हाला कळालेलं नाही। यामुळे असं वाटतंय की पायलला न्याय मिळवून न देण्याचा हेतू दिसून येतोय, स्पष्ट दिसून येतोय। आम्ही कुठपर्यंत न्यायाच्या प्रतीक्षेत राहू? आता आम्ही आमच्या मुलीला न्याय मिळेल की नाही याची आता मला शंका वाटत आहे। तर आमची हीच मागणी आहे की पायलच्या केसमध्ये जे आतापर्यंत त्यांचा अभ्यास झालेला होता आणि ते केस चांगल्या प्रकारे हँडल करीत होते, आम्हाला त्यांच्यावर विश्वास होता की आम्हाला आता न्याय मिळेलच, परंतु अचानक त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली असल्याने आम्हाला थोडी शंका येते। तर आम्हाला त्याच वकिलांची नेमणूक मिळावी ही आम्हाला मी विनंती केलेली आहे। देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पण मी मागणी केलेली आहे आणि बघू आता काय निर्णय देतात ते। आणि मी याच्याबद्दल आता हायकोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केलेली आहे। तर आमच्या जे आदिवासी समाजावर असा जर अन्याय होत असेल आणि होतच आहे असं मी म्हणेल, कारण हायकोर्टाने पण सांगितलं होतं की 9 महिन्यात फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवावी आणि 9 महिन्यात निकाल द्यायचा। आता जवळजवळ 5.5 काय मे मध्ये 6 वर्ष पूर्ण होतील, तरी आम्हाला कोणत्याही प्रकारची न्याय मिळालेला नाहीये आणि पुढे पण मिळेल की नाही आता आम्हाला यात शंकाच येत आहे आणि काही सांगूच शकत नाही पुढचं काय मॅनेज होत आहे वरून का काय, काहीच कळायला मार्ग नाही। तर आम्ही आता फक्त न्यायाचीच अपेक्षा करून वाट बघायची का? तर मला केंद्र सरकार, राज्य सरकारना विचारायचे की का असं माझ्याच केसमध्ये का असं होत आहे?